नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांचे डीए बंद होणार का? यावर पी-आय-बीने दिले स्पष्ट उत्तर. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए संदर्भात पी-आय-बीचा खुलासा. सरकारी पेन्शनधारकांची चिंता होणार दूर. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या एका मोठ्या बातमीमुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. काय आहे ती खळबळ जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. मेसेजमध्ये वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डीए वाढ आणि भविष्यात वेतन आयोगाचे फायदे मिळणे बंद होईल, ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात होते. तथापि केंद्र सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी-आय-बीने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पी-आय-बीच्या मते हा मेसेज वारंवार फॉरवर्ड केला जात आहे, परंतु यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे. डीए वाढ बंद होणारा मेसेज समाज माध्यमांवर पसरताच सरकारी पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पी-आय-बीच्या या दाव्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या फॅक्ट चेकमध्ये त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले की वित्त कायदा 2025च्या नावाखाली पसरवण्यात येत असलेली ही अफवा खोटी आणि निराधार आहे. पी-आय-बीने पुढे म्हटले आहे की सी-सी-एस पेन्शन नियम 2021च्या नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित नियमात असे म्हटले आहे की सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला गैरवर्तणुकीमुळे काढून टाकले गेले तर त्याचे पेन्शन किंवा निवृत्ती लाभ रद्द केले जाऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की सामान्य निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढला आहे किंवा वेतन आयोगाचे फायदे बंद केले आहेत.